तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सकाळपासून बरसतोय। दादरच्या टिळक पुलाजवळ पाणी साचलं होतं। पाणी साचल्यानं मुंबईकर हे त्रस्त झाले। संध्याकाळच्या सुमारास काहीशी विश्रांती पावसाने घेतली, मात्र सकाळपासून पाऊस बरसतोय, त्यामुळे मुंबईकर हे त्रस्त झाले। महानगरपालिका सुद्धा इकडे लक्ष देत नाही। गटर हवे तसे भरतात, दरवर्षी बघावं तेव्हा हे पाणी आहे तिकडे, पण स्वच्छता काय कधी करायची ते हे नाही। फक्त कुणी काय चुकलं वगैरे ते दंड मात्र वसूल ही महापालिका घेते। मग याच्यावर काहीतरी हे उपाय व्हायला पाहिजे। किती आता हे होते बघा, लोकांना कामावर जाणं येणं किती भारी पडते। अशामध्ये त्यांनी मध्य शाळांना सुट्टी जाहीर केली, तर पालक निघाले पोरांना घ्यायला, म्हणून ट्रॅफिक अजून वाढली। याच्यावर काय म्हणणं? तर पालक निघाले बरोबर, ते मुलांना त्यांना शिक्षक तरी काय करणार? पाणी तुंबलेलं आहे, मुलांना सुट्टी तर द्यायला पाहिजे। आता या ठिकाणी एवढे पोलीस दिसत आहेत, महानगरपालिकेचे कर्मचारी नाही दिसत आहे। नाही दिसत आहे ते। आता पाऊस गेल्यानंतर बघा ते महानगरपालिकेचे कर्मचारी बघा प्रत्येक ठिकाणी असणार ते। बारिश तो है, ऐसा लग रहा है जैसा 26 जुलाई का पहला बारिश आया था ना, वैसा ही मौसम दिख रहा है। 26 जुलाई का जब बारिश हुआ था तब आप थे क्या? हाँ, तभी मैं था, गोरेगांव में था। वो टाइम में और ये टाइम में क्या फर्क है? वैसे सेम वैसे ही दिख रहा है। थोड़ा पानी थोड़ा कम से बारिश हो रहा है, पर सेम दिख रहा है। बारिश कंटिन्यू रहा? हाँ, कंटिन्यू रहेगा तो वैसा स्थिति हो जाएगा। पानी है कितना? अरे एकदम ऐसा गड्ढा में पानी हो गया पूरा कमर तक। हाँ, गली में है पानी? ये क्या है अपना, ये कौन सा गली है लगता है, अभी अभी मेरे को मालूम नहीं। हाँ तिलक ब्रिज। हाँ, तिलक ब्रिज। हाँ, तिलक ब्रिज। हाँ, कितना पाणी आहे दिखाइए? पूरा कमर के नीचे तक। उधर है, उधर, इधर नहीं, इधर तो कम है। आता पुन्हा एकदा पाऊस जो आहे मुंबईमध्ये सक्रिय झालेला दिसून येत आहे आणि चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी मुंबईकरांचे हाल जे आहेत ते होताना दिसून येत आहेत। बीड जर्नलिस्ट ललित चौधरी सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।